मित्र हो, अच्छे दिन अच्छे दिन अच्छे दिन आएंगे. आठवतंय ना आपल्याला हे सगळं? अच्छे दिन येणार असल्याची खोटी स्वप्न दाखवून भारतीय जनता पक्ष सत्तेत आला. भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दाखवलेली ही आशादायी स्वप्न ही फक्त निवडणुकीतील फसवणूक होती, हे आता उघड झालेलं आहे, आपल्या लक्षात आलेलं आहे. भारतीय जनता पक्षाचं सरकार फक्त बोलघेवडं आहे. मोठ्या मोठ्या बाता करतात, करीत मात्र काहीच नाहीत. हा, असंही आपल्याला म्हणता येणार नाही हो. कारण दुसऱ्या पक्षातील नेते पळवतात, दुसऱ्यांनी मोठ्या कष्टानं उभे केलेले राजकीय पक्ष पळवतात. भ्रष्टाचारानं बरबटलेल्या नेत्यांना आपल्या वॉशिंग मशीन मध्ये घालून धुवून पुसून स्वच्छ आणि पवित्र करतात, पावन करतात आणि मुठभर उद्योगपतीसाठी सत्तेचा वापर करतात. सर्वसामान्यांसाठी काय आहे? सर्वसामान्य जनता या सरकारवर किती चिडलेली आहे, किती नाराज आहे, किती संतापलेली आहे, याचं प्रतिबिंब सोशल मीडियावरून आपल्याला ठळकपणे पाहायला मिळतं. आणि हेच चित्र आता एका सर्वे मधून सुद्धा समोर आलेलं आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी या संदर्भातील एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. त्यासोबतच त्यांनी आता खऱ्या अर्थाने अच्छे दिन येणार, जुने चांगले दिवस परत येणार, मोदी शाह जाणार, ते नक्की जाणार, असं म्हणत भाजपला डिवचलं आहे. ट्विट केलेलं आहे त्यांनी. बघा, पोल ट्रॅकरनं मोड ऑफ इंडिया या नावानं एक महत्वाचा सर्वे केलेला आहे. हा सर्वे लोकसभेच्या 543 मतदारसंघामध्ये 3 जुलै ते 7 ऑगस्ट या कालावधीत करण्यात आलेला आहे. म्हणजे अगदी हा ताजा सर्वे आहे. या सर्वेक्षणानुसार सध्याच्या घडीला लोकसभा निवडणूक जर झाली तर पोल ट्रॅकरच्या या मोड ऑफ इंडियाच्या सर्वेनुसार काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीला तब्बल 44% मतदान होईल आणि त्यांना लोकसभेत 280 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीए आघाडीला मात्र 40% मतदान होईल आणि विरोधकांना 44%. एकंदरीत हा सर्वे काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीसाठी नक्की दिलासादायक आहे. पण भाजपा आणि त्याच्या मित्र पक्षासाठी मात्र हा एक मोठा धक्का आहे. जनमानसातील प्रतिक्रिया, सोशल मीडियावर एकंदर असलेला कल आणि उमटत असलेले संतापाचे पडसाद, हे जर सगळं आपण पाहिलं तर भाजपा सरकारच्या विरुद्ध मोठं जनमत तयार झालेलं आपल्याला आता स्पष्टपणे दिसू लागलेलं आहे. की अशाच पद्धतीचं जनमत पूर्वी काँग्रेसच्या विरोधात तयार झालेलं होतं आणि आता ते भाजपच्या विरोधात आहे. आणि त्यामध्ये आलेला हा सर्वे. मित्र हो, या सर्वेशी तुम्ही सहमत आहात का? जरूर सांगा. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल ही एक अपेक्षा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.